सुनैनाला माझे विनोद खूप आवडतात. एक सुनैना आणि दुसरा बाबा. हे माझं ऑडियन्स आहे. कायम शो हाऊसफुल माझा. जगात माझी बायको माझ्याशी वाईट वागू शकते, पण हे नाही वाईट वागू शकत. हे यांना माहित नाहीये यांचे कुठले फोटो आपल्याकडे आहेत. माझं बाबा असं नाही, माझं बरं आहे. माझी बायकोच माझी मैत्रीण आहे. अंकुशदा माझी घरी मैत्रीण आहे, माझी घरी मैत्रीण आहे. मग कोण आहे ना तुझ्याशी मैत्री करायचं? मैत्रीण केली तर फटके पडतील ना. काही वेगळं मत आहे मग चेहऱ्यावर हो हो तर करत जा. बिजू सरांनी ठरवूनच ती तशी फिल्म केली की ही फॅमिलीसाठी फिल्म. कोणीही बघितली तर त्यांना मजा आली पाहिजे. आपल्या मित्रांमध्ये हीच मजा आहे, आपल्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये हीच मजा आहे. बसला असेल सिनेमा बघताना ना, तेव्हा त्यालाच कळणार नाही तो कधी आमच्या सोबत तिकडे आलाय. त्यामुळे मला तो सिनेमा जेव्हा प्रेक्षक बघतील तेव्हा ते नक्कीच आमच्या सिनेमातनं फिरून येतील. हा एका प्रकारचा विनोद आहे आणि अरे रे असं न करता सगळ्या प्रकारचा विनोद माझा विनोद आहे असं बघून जर गेलात तर सिनेमा तुम्हाला प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक अर्ध्या मिनिटाला तुम्हाला हसवणार, खळखळून हसवणार. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. आज खरं तर मुलाखत होईल काय होईल माहीत नाही मला, कारण हे सगळे कलाकार जेव्हा एकत्र असतात तेव्हा कल्ला होतोच. तुम्ही बघताय टीजर, गाणी, मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाची तुम्हाला जितकी उत्सुकता आहे तितकीच मला देखील आहे. आणि म्हणे ही जी काही यांची वाईब आहे कल्ला करण्याची, ती वाईब मी आज अनुभवणार आहे आणि या सगळ्यांसोबत छान गप्पा मारणार आहे. खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं खरं तर. आणि आम्ही जे काय बघतोय तुम्हा सगळ्यांचा एक चाहता वर्ग आहे आधीपासूनच, स्ट्रगल सालापासून. आणि ते मला येऊन येऊन विचारतात की काय आहे हे, तुम्ही भेटलात का कलाकारांना? आणि म्हणून त्या सगळ्यांचे प्रश्नही काही आहेत माझ्याकडे, तेही विचारेल. अंकुश दादापासून सुरू करते. कारण या सगळ्यांच्या वाईबमध्ये तू कसा मिसळलायस? हा माईक टायसन आहे का माईक? मिसळून गेला की नाही? वाव. सुरुवातच ही आहे. प्रत्येक वेळेला आपण काहीतरी एक नवीन शोधत असतो, कॅरेक्टर किंवा असं काहीतरी. आणि मग आपल्यासमोर असं एक फिल्म येते आणि की आपल्याला कळतं की अरे ह्याच्यात आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळेल. आणि जी प्रसिद्धी जे ह्यांनी आत्ता नाव कमवलं आहे स्ट्रगलर सालामुळे, आणि त्याच्यामुळे त्यांनी जे फॅन्स गोळा केले, जे आत्ता उत्सुक आहेत फिल्म बघण्यासाठी, आणि त्यातला आपण एक भाग आहोत मस्तपैकी. आणि जी हे लोक एरवीसुद्धा मजा करतात ती मजा करायला मी ह्यांच्याबरोबर आहे. आणि इतक्या दिवसामध्ये मी म्हणजे ज्या पद्धतीने हे लोक एक मस्ती करतात, मस्करी करतात, एकमेकांची खेचत असतात, जे तुम्हाला नेहमी पडद्यावर दिसतं, त्याहीपेक्षा ते खूप आयुष्यात सिरियस आहेत. कामाच्या बाबतीत, प्रेमाच्या बाबतीत, स्वप्नांच्या बाबतीत. त्यांना फिल्म करावीशी वाटणं हे. आणि ही आत्ता फिल्म कंप्लीट झाली, बघता बघता कंप्लीट झाली, कळलं पण नाही. आणि आज असं वाटतं की हे जेव्हा रिलीज होईल त्यानंतर काय, पुन्हा मला ठाण्याला यायला मिळणार आहे की नाही, पुन्हा मला या लोकांबरोबर बसायला मिळणार आहे की नाही. कारण ठाण्यात येणं एक पण ठाण्यात आदरातिथ्य कसं होतंय, कारण सगळे ठाणेकर मिळून जेव्हा वेलकम करतात, सगळे बऱ्यापैकी जॉईंट्स करून झालेले आहेत, सगळं खाणं पिणं करून झालेलं आहे. अच्छा. आणि जे ठाणं बदललंय तेही बघायला मला मिळालं. फिल्म होताना आम्ही सगळे आतून सिरियस होतो, पण जी मजा आहे ती पडद्यावर बघायला तुम्हाला खूप मजा येईल. कारण ह्याचं कारण असं की खूप छान गोष्ट लिहून झाली. एका 70 mm साठी जी गोष्ट हवी ती तयार झाली. DOP शब्बीर नाईक सारखे, ह्याचा जो मित्रवर्ग सगळा जो ठाण्यातला आहे तो ही फिल्म करताना सगळे कसे एकत्र आले. आणि आज आम्ही या उत्सुक आहोत की जे टीझर, गाणी करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो होतो. आज ट्रेलरपर्यंत पोचलो आणि उद्या फिल्म रिलीज होईल. तर त्याचा आनंद घ्यायचा आहे की ज्या रांगेमध्ये फिल्म सुपरहिट होत आहेत त्याच्यामध्ये आपली पण फिल्म व्हावी असं मला वाटतं. हे माझं खूप मनापासूनचं स्वप्न आहे. कारण ह्या लोकांनी खूप मेहनत घेतली आणि मला असं वाटतं की त्या गडकरीच्या कट्ट्यापासून सुरू झालेली आता ही मेहनत इथपर्यंत आहे. वा, तू कट्ट्यावर जाऊन आला कुशदा? त्या मला असं वाटतं कट्टे बघून आलायस का ठाण्यातले? हो, मी याच्यापूर्वी नाटकाच्यामुळे मी खूप वेळा अनुभवलंय. कारण आम्ही एकांकिका स्पर्धेपासून एकमेकांना बघतोय, तेव्हापासून या लोकांना स्ट्रगल करताना बघतोय. एका बाजूला जर काही लोक प्रयत्न करतात, त्या बाजूला एक ठाणेकर म्हणून हे लोक पण देखील प्रयत्न करत होते. आणि तुम्ही बघत असाल की आज त्यांनी काय नाव कमवलं. तर मी एक त्याचा
छोटासा भाग आहे त्याचा आनंद. पण जसं या ट्रेलरमध्ये आम्ही बघतोय की एक बकरा असतो आपल्या ग्रुपमध्ये, ज्याला पण असे छान त्रास देत असतो आणि तो बिचारा सहन करतो सगळ्या गोष्टी. तुमच्या या सगळ्या आता ह्याच्यामध्ये आता कोण बकरा बनलेलं आहे, कोण आहे बकरा ज्याला तुम्ही सतत सतावतात आणि तो बिचारा सहन करतोय तुमच्या मैत्री खातीर? तू बकरा आहेस? मी तो बकरा आहे. अच्छा. खोटरड आहे. झालं 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 प्रूव्ह केलं की नाही एकाच सेकंदात. किती खोटरड आहे खरं. हाच सगळ्यांना बकरा बनवत असतो. आणि आमच्या तिघांचाही जर कॉमन बकरा कोण असेल तर विजूला मी बकरा बनवतो. तो आमचा बकरा आहे, तो आमचा मामा आहे. आम्ही त्याला ऑलवेज मामा बनवत असतो आणि तो बिचारा आमच्या प्रेमाखातर सगळं मामा पण सहन करत असतो. संतोष, तुझ्या मते कोण बकरा आहे तुमच्या ग्रुप मधला? तुझ्यामध्ये बकरा कोण आहे? नाही, खरं तर तो हक्कानी स्वतःहून ते बकरे पण त्यांनी स्वीकारलेलं आहे विजूनी, की आओ और मुझे काटो. आणि मग त्या सगळ्यामध्ये एखादा असा छान चित्रपटही तयार होतोय. हो, मला वाटतं obviously. चित्रपटाचे बीटीएस आणखीन मजेशीर असणार आहेत. कारण 100% तुम्हीच लोक एकत्र येतात मॅम, ना, तेव्हा आम्हाला ते बघायला मजा येते. म्हणजे तुम्ही असं रॅन्डम काहीतरी ह्युमर असतो, कधी कधी रील्सवरही तुम्ही ते पोस्ट करता, पण या चित्रपटाच्या निमित्तानं जे काही बीटीएस असेल ते पण इंटरेस्टिंग असणार. हो, खरं तर ना मला ना एक सांगायचं वाटतं की मामाच्या गोव्याला जो काही पिकनिक आहे ना आमची, ती आमच्या मित्रांची पिकनिक आहे. आणि या पिकनिकसाठी आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते आमच्या इच्छेचं आहे, आमच्या स्वप्नांचं आहे, आमच्या प्रयत्नांचं आहे आणि आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचं आणि एकमेकावर असलेल्या प्रेमाचं कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही पिकनिक तयार केली आहे. सो ती बघायला नक्की आहे 31 जुलैला थिएटरमध्ये. विजू सर, मला विचारायचं, कारण मला जेव्हा प्रश्न विचारतात लोक त्या एआयच्या गाण्याबद्दल विचारतात, कारण असं काहीतरी वेगळं तुम्ही दिलेलं सुरुवातपासून ते टीज केलं, ते गाणं असेल किंवा एआयचा वापर करून ते, त्याबद्दल मला थोडंसं जाणून घ्या. हा, म्हणजे त्याच्या आधीनं मला एक गोष्ट थोडीशी अंकुशच्या मॉडेस्टीबद्दल मला म्हणजे ऑब्जेक्शन आहे. अंकुश असं म्हणाला की हे तिघं इतके स्टार झाले त्यामुळे. अरे अंकुश, आमच्या तिघांचं 30 वेळाचं स्टार पण एकीकडे आणि तुझं एकट्याचं स्टार पण एकीकडे आहे. म्हणजे किती मॉडेस्ट असावं तर किती असं माणसाने की अंकुश सुपरस्टार आहे. अंकुशने स्वतःच्या खांद्यावर इतक्या सलग सुपर हिट्स दिलेल्या आहेत मराठी चित्रपटसृष्टीला, जेवढ्या आजपर्यंत मला वाटतं त्याच्या आधी दादा कोंडकेंनी दिल्या असतील, त्याच्यानंतर कोणी दिलेलं नाही दादा कोंडकेंनंतर. तर इतका मोठा आहे तो आमच्यासोबत आला, हेच आमचं भाग्य आहे खरं तर. आणि फक्त त्याला हे माहीत नव्हतं की त्याला वाटलं अरे छान, पण हे एवढे त्रास देणारे असतील हे आता त्याला कळलं असेल. तर ठाण्याला येत असतो, आत्ता पण इथे आपण बसलोय शॅकमध्ये, पण आता त्याला माहिती आहे की यानंतर आपण कुठल्या शॅकमध्ये जाणार आहोत. तर या पार्टीमध्ये एक वेगळी पार्टी. अंकुश दादांनी एवढे सुपरहिट सिनेमे ऑडियन्सला दिलेले आहेत, एवढे सुपरहिट सिनेमे आम्ही सीडी मधनं पण एकमेकांना दिलेले नाहीये. गुड वन. तर ते एक. आणि एआयचं म्हणशील तर ॲज यू मस्ट बी नोईंग की माझी स्वतःची एक कंपनी आहे जी ब्रँडिंगमध्ये आहे. माझ्याकडे 70-80 लोकांचा स्टाफ आहे आणि त्या स्टाफला अद्ययावत ठेवण्यासाठी मी दर महिन्याला AI स्पेशलिस्टचं एक लेक्चर ठेवत असतो की त्यांनी त्यांच्या कामात AIचा पुरेपूर वापर करून आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढवावी. तर असं करत असताना माझ्या लक्षात आलं की आता जनरेटिव्ह AI, व्हिडिओ जनरेशन, इमेज जनरेशन हे एका अशा स्टेजला पोचलं आहे की ते मोबाईलच्या मस्करीतून चित्रपटाच्या मोठ्या पडद्यापर्यंत जाऊ शकतं. तर या चित्रपटात मी तो प्रयोग केलेला आहे की अनेक यातले VFX हे AIने केलेले आहेत. यातल्या अनेक शॉर्ट्स आहेत जे तुम्हाला खरं वाटणार नाही पण ते AIने केलेले आहेत आणि ते मला माहीत नाही इतर कुणी केलेत का, पण मराठी सिनेमातला हा कदाचित पहिला प्रयोग असावा की ज्याच्यात ह्या सगळ्या नटांना प्रत्यक्ष AI मध्ये टाकून AIचे शॉर्ट्स आहेत सिनेमात जे कळणार नाहीत की हे AIचे आहेत. आणि त्यांना आता इथून पुढे ते माझ्याशी सगळे चांगलं वागणार. याचं कारण असं आहे की त्यांचे पुढनं, साईडनं, वरनं, मागनं, पुढनं सगळे फोटोज माझ्याकडे आहेत ज्याच्यावरून मी त्यांचे अवतार जनरेट करून ठेवलेले आहेत. त्यामुळे जगात माझी बायको माझ्याशी वाईट वागू शकते पण हे नाही वाईट वागू शकत. हे त्यांना माहित नाहीये यांचे कुठले फोटो आपल्याकडे आहेत.
प्लीज त्यापैकी कोणताच फोटो मी आज या मुलाखतीत दाखवायला सांगणार नाहीये. ओके, थँक्यू सो मच प्रेरणा. पण मला तुम्हा सगळ्यांच्या बायकांचे काही रिॲक्शन आहेत हे थोडंसं मला जाणून घ्यायचं आहे आज या निमित्तानं. तुझ्या बायकोची तर खरंच सांग. मी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकायला आलो तेव्हापासून आत्ता फिल्म कम्प्लीट होत झाली, आपण रिलीजवर आली, तर आता दीपा म्हणजे जेव्हा मी घरात एखादा विनोद करतो तेव्हा ती म्हणते की तुम्ही ठाण्याला गेल्यापासून हे तुमचा प्रकार वाढायला लागलेत, हे अशा पद्धतीचे विनोद सुरू झालेले आहेत. तर मला असं वाटतं की ही रिॲक्शन पहिली आहे. आता प्रिन्सला पण लक्षात यायला लागलंय की डॅडा त्याचा जेव्हा ठाण्याला जाऊन येतो तेव्हा हे असे काहीतरी असे विनोद करत विनोद असतो. येतात. कुशल हे बघ, याचं पाप आमच्या माती फोडण्यात काही अर्थ नाहीये. दीपाताई, मी खरं सांगतो की एका बीजामध्ये मोठं वृक्ष दडलेलं असतं, त्याला फक्त पाणी मिळतं. आमचा रोल तेवढाच आहे. त्या बीजात ऑलरेडी हे विनोद दडलेले होते. आत्ता नाही मी सांगतो, आणि आत्ता मी जे बोलतोय ते फक्त आणि फक्त दीपाताईसाठी आहे. दीपाताई, आत्ता आम्ही जेवत होतो दुपारी आणि फिश करी तर मी विचारलं की कुठला मासा आला याच्यात, कुठला मासा याच्यात, तर तो कोणीतरी म्हटलं बासा. ओके, तर हे म्हणाले बासा आता म्हणजे वाढत होतं ना म्हणून म्हणाले बासा आता. तर ना आमच्यावर पूर्ण हा, तर बरं एखाद्या मित्र म्हणून बाजू घ्यावी म्हणून किती, मी जर एखादा विनोद केला असता ना, मला तिथनं जेवणावरनं उठवलं असतं, शपथ सांगतो, मला उठवलं असतं. मी म्हंटल आता तुम्हाला चालतंय. त्याच्यावरती हे असं म्हणाले, तू हा विनोद करू नयेस म्हणून त्याने केला. मला अत्यंत वाईट वागणूक इथे मिळते दीपाताई, सिरियसली. कुशल, तुला काय feedback? माझी बायको काय सांगू तुला, Blush करतोय ना? काय सांगू तुला. खऱ्या अर्थाने मला सरांकडनं कळलं हा. की ह्याला जे विनोदासाठी कोणीतरी असणारा माणूस लागतो, प्रेक्षक, ते त्याचा घरचा प्रेक्षक. याने तेवढंच बघून लग्न केलंय. सुनैनाला माहित नाहीये याने काय चापलुसी केली. त्याच्या विनोदाला कोणतरी हसणारं हवंय हे बघून लग्न केलंय. बाकी काहीच त्याने पाहिलेलं नाही खूप सुनैना. मोठी गोष्ट आहे कुशल. सुनैनाला माझे विनोद खूप आवडतात. एक सुनैना आणि दुसरा बाबा. हे कल्प्रिट आहे. हे माझं ऑडियन्स आहे. हा. कायम शो हाऊसफुल माझा. बाबा, तुम्ही बाबा. सांगा काय काय तिच्या रिॲक्शन. बायकोबद्दल बोलायचंय. हरवलास की काय तिच्या? बायकोचं काय सांगू? फीडबॅक काय मिळतोय बायकोचा काय फीडबॅक या चित्रपटासाठी? हा फीडबॅक आहे. संतोषला काय म्हणजे तिने चलो कोणाबरोबर काय, बाकीचे आर्टिस्ट कोण आहेत म्हटलं, संतोष, कुशल, विजू. हे रिॲक्शन होते. मी कोणाच्या बायकोबद्दल सांगू? म्हणजे तुम्ही टीज करता का संतोषला? हे सगळं तुम्हाला बोलता येतं पण त्याला बोलता नाहीये. अजिबात. आम्हाला त्याला सुखी पण नाही म्हणता येत. आमच्या बायका ह्या इंटरव्ह्यू बघणार म्हणून. पण बोललास तू आता त्याच्यामध्ये. पण या सगळ्यामध्ये तुमचं एक मैत्री असणं, कलाकार म्हणून काम करणं, पण तुम्हाला एकमेकांचे प्लस पॉईंट माहितीये, बऱ्याच गोष्टी माहितीये, त्यामुळे मला वाटतं हे करण्यात मदत झाली असणार तुम्हाला छानपैकी. तुम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतं की हे जे आहे ना संतोष छान करतो किंवा कुशला जो आहे या गोष्टी भन्नाट करतो आणि त्याने ह्याच्यात छान एक्सप्लोअर केलं पाहिजे आणखी, एकमेकांबद्दल जर सांगायचं झालं? आम्हाला असं वाटतंच की ही गोष्ट संत्या खूप भारी करू शकतो किंवा बाबा खतरनाक करू शकतो. रादर ते जेव्हा लिखाणात नाहीत ना, विजू माने हा ब्लॅक अँड व्हाईटवरती विश्वास ठेवणारा माणूस आहे. जे काही सुचेल ते लिहा, त्याची तालीम करा आणि मग आपण ते प्रेझेंट करूया. ते काहीतरी म्हणजे उत्स्फूर्त गोष्टी होतात पण त्या वेल रिहर्स्ड असतात. पण मुळातच आमचे स्वभाव गुणधर्म त्यांना माहीत असल्यामुळे ते लिखाणातच त्या पद्धतीने येतं. आणि तसंच ह्या सिनेमात आलंय. काही वेगळं मत आहे मग चेहऱ्यावर हो हो तर करत जा ना. मला एक किस्सा आठवला. आम्ही ना वर्गात बसलो होतो तर आमच्या शिक्षकांनी एका मुलाला उठवलं माझ्या बाजूच्या. उभा राहा, अजिबात लक्ष नाहीये तुझं वर्गात, सांग बघू मी आत्ता काय शिकवलं.
तर त्याला काही सांगता आलं नाही, कारण त्याचं खरंच लक्ष नव्हतं. कारण हा जसा बसलाय तसा तो बसायचा, इथे मी बसायचो आणि तिथे आमच्या पलीकडचा LR दिसायचा, लेडीज रूम. बाहेरची एक असते हे ते ती बघत बसायचो आम्ही आणि त्याचं खरंच लक्ष नसायचं. तर सर त्याला पटकन म्हणाले, अरे असं नका वागत जाऊ, असं नका वागत जाऊ, आयुष्यात सिरियस हो, निदान त्या विजूकडे घे बघ, त्यालाही काही कळलेलं नाही पण मान तर हलवतो तो. कुशलचं असं म्हणणं आहे की निदान मान हलव, त्याला पटलं. अनुमोदन दे ना. हा, परत अनुचा विषय काढला. पण तुम्हाला ही प्लस पॉईंट माहिती होती विजुता? म्हणजे त्यांना कसं या चित्रपटाच्या निमित्तानं काहीतरी वेगळं त्यांच्याकडनं काढून घेणं, ते कशा पद्धतीनं होतं ते मला जाणून नाही, वेगळं नाही, लोकांसाठी वेगळं असेल. खरंच या सिनेमात त्यांनी केलेलं काम लोकांसाठी वेगळं आहे. ज्या प्रकारचा विनोद तुम्ही स्ट्रगलर सालामध्ये बघतात, तो विनोद जो अत्यंत नैसर्गिक आहे कुठल्याही मैत्रीच्या ग्रुपसाठी, तो विनोद तर आहेत, पण त्यांच्या अदरवाईज स्वभावाच्या ज्या वेगळ्या बाजू आहेत त्या दिसतील तुम्हाला. त्यांचं एक इमोशनल अंग आहे, म्हणजे त्यातलं एक सीन आहे, सांगतो. अख्खा सिनेमा संपला होता, पॅकअप सगळं झालं आता, आणि हे म्हणाले की काय आता हे ना रॅपअप ना. म्हटलं नाही, अजून एक सीन करायचा. बरं, तर 9 वाजले होते, त्यामुळे बाकी सगळं संपलं होतं. मग तो एक सीन आणला जो मला असं वाटतं की ह्या सिनेमातला सगळ्यात हायलाईट सीन ठरेल. अच्छा. की जो ह्या तिघांमधला अत्यंत भावनिक सीन आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक ग्रुप ऑफ फ्रेंड्स, म्हणजे तो फक्त मित्राचा नाही, मैत्रिणींचा असेल, बायकांचा असेल, तर तो ना या तिघांची जी भावना आहे त्यातली, त्याला तो रिलेट करेल. तर ही पण बाजू आहे त्याची. इट इज नॉट ऑलवेज की एव्हरी टाइम 100% वेळेला आम्ही फक्त मजा मस्ती खेचा आणि हे करत, असं नाही आहे. आम्ही एकमेकांची सुख शेअर करतो, तसं दुःखही शेअर करतो. एकमेकांबद्दल आम्हाला जसं प्रेम आहे तसं आम्हाला एकमेकांबद्दल प्रेमाच्या उलट्या बाजूलाही काहीतरी वाटत असतं. फक्त एक आहे, आम्ही ते मनात न ठेवता व्यक्त करतो, जे आहे ते तोंडावर व्यक्त करतो. कदाचित म्हणून टिकू नये आत्तापर्यंत, आणि तेच सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला. काही आणखीन प्रश्न आहेत माझ्याकडे, ज्याची उत्तरं तुम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या द्यायची आहेत. तुम्हाला काय वाटतं, गोव्यात हरवू शकतो असा मित्र कोण आहे इथे बसल्यापैकी? गोव्यात हरवू शकतो संतोष जुवेकर. संतोष जुवेकर हरवतो, खूप वेळा हरवतो. आम्हाला त्याला शोधून आणावं लागतं. मला आवडतं हा, हीच तर गंमत आहे ना. अच्छा. फूडी कोण आहे सगळ्यात जास्त, आणि जो अशा छान पदार्थांवर आणि पार्टी करण्यावर सगळ्यात जास्त पैसे खर्च करणारा मित्र? विजू माने. विजू माने हा खरोखरचा फूडी आहे. आता काल का परवा बाबा त्याला म्हणाला की अरे सगळे हॉटेलवाले तुझे कशी काय मित्र निघतात, कारण ठाण्यामध्ये जर का नवीन हॉटेल ओपन झालं तर विजू मानेचा फोन येतो की अरे तिथे जेवायला जायचंय, नवीन हॉटेल आलेलं आहे. तो भयंकर एक्सप्लोर करतो हॉटेलचं आणि नवीन फूड, वेगळ्या पद्धतीचं अन्न. आणि तुम्हाला इथे शॅक मध्ये जेवल्यावर ते कळलं असेल की इथे फूड एक स्पेशल आहे. तुम्ही पालक, कॉर्न पालक जो होतो ही डिश आम्ही कधीच खाल्ली नव्हती. हा, खूप अप्रतिम. आणि मला म्हणजे दिसत नसलो तसा तरी मला खूप खायला आवडतं. नेक्स्ट प्रश्न आहे, फ्लर्टी कोण आहे जो फ्लर्ट करणार आणि तुम्हाला लगेच कळतं ह्याचं फ्लर्टिंग सुरू झालेलं आहे? ते असतं ना आपल्या मित्रांपैकी. बघ ऐक, 1 2 3 4 आम्ही चौघेही मॅरिड आहोत. आमच्या चौघांचंही ह्याच्यात नाव येणार नाही त्याच्यामुळे. अच्छा, मग कोण उरलं आता? मी फ्लर्ट करत नाही, मी प्रयत्न करत असतो. त्याला तेच म्हणतात, त्याला फ्लर्ट म्हणतात. तेच ते तू मराठीत बोललास, तेच आहे ते. आणि ते तुझा प्रश्न आहे ना मनात की बाकी तुम्ही सिक्रेट्स कोणाचे लपवून ठेवलेत, तर ह्या बाबतीत आम्ही तिघांचे लपवून ठेवलेत. नशीब मी ठेवला नाही तो प्रश्न. दादाचं नाव नाही घेतलं मी. बरं, तुम्हाला असं काय वाटतं, कोण धडाडीचा असा कार्यकर्ता किंवा असा पॉलिटिक्स मध्ये कोणतरी पुढे जाऊन वाटतंय की याच्यामध्ये ते स्किल्स आहेत? नाही पुढे कोणच नाही, कोणीही नाही. कोणालाही इच्छा नाही. सगळे कार्यकर्ते आहेत. सगळे पुढारी नाही. पुढारी कोण नाही, पुढे जाऊन करिअर कोणीच नाही करणार आमचे. आपल्या कामाचं कार्यकर्ते. हा, नाईस.
मूवी आम्ही काय आम्ही एखादी पार्टी नाही काढू शकत, आम्ही पार्टी करू शकतो. आवडलं मला. स्पॉइलर जे असतात ना मूवीचे ते दीपाताई बघा, मी अशा पद्धतीचे विनोद करतो. हे बासा मासा आल्यावर बासा आता आमच्यामुळे नाही झालंय ताई. अच्छा. दीपाताई शोधून काढा, अंकुश दादा आणखीन कुठल्या मित्रांबरोबर असतो किंवा मी नाहीये यात. किंवा भरत आणि यांनी शिकवलंय का असं विचारायचं. मी भरत दादांविषयी असं नाही बोलू शकत. सांग कुठून आले ते. नाही केदार सर नाही. अंकुश तू सांग कुठून येतात हे बासा बिसा असे छान उत्तम. नाही हे खरं सांगू ना, हे जेव्हा सुरू झालं एकांकिका स्पर्धा वगैरे करतो तेव्हा ते पीजे नावाने सुरू झालं ना, तेव्हापासूनच आहे ऍक्च्युली. ते माझ्या बरोबरचे मित्र सगळेच म्हणजे तू करत स्वतः होते. घेतोय credit. इकडे आल्यानंतर माझ्याकडनं पण सुरू झाले. एवढंच झालं परत, बाकी काय नाही. होतं ते बाहेर. हा ऑफकोर्स. इतका सकस विनोद माझा ह्या सिनेमाच्या विचार ना. स्क्रिप्ट मधनं काढण्यात आलेला आहे, काढण्यात आला. आणि त्याचं मला आजपर्यंत दुःख आहे की असं दाखवलंय की अंकुश दादाचा एक मुलगा दाखवला या सिनेमात जो आम्हाला खूप पिडतो. ओके, मग तो आमचा पुतणा झाला ना. तर मी असं म्हणालो होतो की म्हणून राक्षसाला पुतना म्हणतात. किती तू विजू दादा रिॲक्ट करा. हे मला थोडं तरी रिॲक्ट करावं लागेल प्लीज. मी दिली श्रद्धांजली वाहिली. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळते मी. मूवी Sorry, दीपाताई. स्पॉइलर असतात ना, तुमच्यातला असा कोण आहे जो स्पॉइलरच सांगून टाकतो की अरे क्लायमॅक्सच आहे किंवा स्पॉइलरच आहे, असा कोण आहे जो आम्ही एकदा एक कॉम्पिटिशन असते है ना, कुस्ती असते, कुस्ती. हा. आणि मांजरांची कुस्ती असते. आणि त्याने अख्खा जोक एक अर्धा तास सांगितला आणि शेवटी कळतं की तो मांजरने शिव नाही रे, सॉरी ती कुस्ती आहे ना ती शिवांची असते. आणि काय झालं एकदा ह्या सिनेमाचं आम्ही स्पॉइल काय केलं सांगतो की एक मीटिंग ठरली विजू सरांच्या ऑफिसला की काय पद्धतीने आपण सांगायचं लोकांना की आपण आता सिनेमा करतोय जो 31 जुलैला थिएटरमध्ये येईल. असं याची खूप मोठी चर्चासत्र, पूर्ण सगळी टीम बसली आहे. मग हे करूया, ते करूया, असं छोटं करूया, असं टाकूया. मग 3 दिवसाचा प्लॅन ठरला आणि तिसऱ्या दिवशी आपण रिव्हील करणार की आपण फायनली मामाच्या गोव्याला जाऊया असा एक सिनेमा आणतोय स्ट्रगलर्स आला सिरीजच्या वरनं. तर आम्ही सहज आपलं ह्याच्या गाडीत बसलो म्हणून मी आपलं उगाच इन्स्टा लाईव्ह केलं आणि त्या लाईव्ह मध्ये ह्याने आणि आम्ही सांगून टाकलं की आम्ही सिनेमा करतोय. ते जे प्लॅनिंग होतं ना, प्लॅन केला सोशल मीडियावर आपण अशा प्रकारे डिक्लेअर करूया, लोकांमध्ये आपण एक मोठा इव्हेंट करूया ज्याला आपण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांना बोलूया आणि बापरे. तिथे आपण डिक्लेअर ह्यांनी लाईव्ह करून माती करून टाकू. मग हे स्पॉइलर तुम्ही पण असे देत असता. वा. अंकुशदा, तुम्हाला काय वाटतं यांच्यापैकी कोण असा स्पॉइलर, म्हणजे आतापर्यंत जे काही तुम्ही वेळ घालवताय यांच्यामध्ये, तुम्हाला कोण वाटतं जो स्पॉइलर असा? नाही, हे सगळे स्पॉइलर आहेत. त्यांच्यावर राहिलं की स्पॉइलर. पण मग मला असं वाटतं चांगल्या अर्थाने की ना कधी कधी अशी मित्र हवेत मजेशी की आपल्याला स्पॉइल करत राहतात ते. आणि ती मजा आहे ना, त्याशिवाय काय गंमत नाही की या लोकांनी आपल्याला स्पॉइल केलं किंवा मी ह्यांना स्पॉइल, मी नाहीच करू शकत ह्यांना स्पॉइल कारण ते ऍक्च्युअली आहे ना. पण मला ही गंमत वाटते माणसांची, मुलांची मैत्री जी आहे ना ती खूप अशी मस्त असते. खूप छान तुम्ही एकत्र वाईब करता. म्हणजे खाली जरी आले, ये खाली भेटले आणि छान झालं, तुमचं काही जे काय असेल डिप्रेशन, टेन्शन सगळं निघून जातं. एखादा नवा मित्र जरी आला तरी एक आपलंसं करून देतं. काय ही क्वालिटी आहे तुम्हाला असं वाटतं की मुलं अशी छान मैत्री झाली की एकदम छान चिल करू शकतात, एकमेकांचे सुखदुःख वाटून? नाही, कारण याचं कारण असं आहे की आम्ही पुढे आयुष्यात काय करणार, काय होणार, कुठलं करिअर निवडणार, ह्या सगळं ठरवायच्या आधी पासून आमची मैत्री आहे. हा. त्यामुळे जेव्हा आम्ही कोणीच नव्हतो, नुसती एक एंटिटी होतो, जी एक एंटिटी जी कॉलेजला यायची, धमाल करायची आणि
उद्याचा दिवस कसा असेल ह्याचीही आम्ही चिंता करायचो नाही. त्या दिवसातली आमची मैत्री आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की हा चला मी आता ऍक्टर होणार, मी ऍक्टर होणार. हा बोलला की तुम्ही सगळ्यांनी ऍक्टर होणार ठरवलं तर मग दिग्दर्शन म्हणून राहणार, मी दिग्दर्शक होतो. असं करून मग आमची कॅरेक्टर आम्ही डेव्हलप केली, एकमेकांना मदत केली, एकमेकांबरोबर राहिलो, एकमेकांचे हात पकडले. नुसते आम्ही एकटाच कोण पुढे गेलो नाही, आम्ही जाताना सगळ्यांना बरोबर घेऊन गेलो आणि सगळे आले बरोबर. आणि दुसरं काय बघ, मुलांच्या मैत्रीला हे खूप सोपं असतं, मुलींच्या मैत्रीला थोडा प्रॉब्लेम. काय सांगतो, आता समजा एखादी छान मुलगी आली आणि तिची आणि कुशलची खूप छान मैत्री झाली तर मला आनंदच वाटेल, पण कुशलच्या बायकोला होईल का आनंद? नाही. म्हणून मुलींची मैत्री तेवढी घट्ट होत नाही. आपल्याला तसं काय प्रॉब्लेम नसतो. आणि मी तुला सांगू का, मित्र असतात ना ते आधी घट्ट होतात मग मित्र होतात. प्रवासच उलटा आहे बघ. अच्छा, आधी घट्ट होतात मग मित्र होतात. म्हणजे पहिल्याच दिवशी वाईब करायला लागतात चांगली त्यांची मैत्री. हा असं आहे. पण आम्हाला मुलींबरोबर मैत्री करायला आवडते, पण आमच्या ग्रुपमध्ये कोणी मुलगीच नाही. अरे दुःख बघ ना आपलं. संतोष. स्ट्रगलर साली असायला पाहिजे ना. वाव. हे जे काय मैत्रीबद्दल बोलतायत हा, मुलांच्या आणि मला तुमच्या एक तर especially ना तुमच्या. ऑलरेडी बिचारे लग्न करून विवंचनेच्या आणि चिंतेच्या कुंपणात अडकलेले आहेत. हा, त्यामुळे कधीतरी हळूच त्या मेंढपाळाचा म्हणजे यांच्या बायकांची नजर चुकवून ही मेंढी कुंपणाच्या बाहेर येते आणि मग सगळे टेन्शनला विसरून मित्रांना भेटते. त्यामुळे ते परत कुंपणात जायचं आहे ह्याचं टेन्शन काही वेळ का असे ना थोडं दूर असतं आणि ते त्यांना हवं असं वाटतं, म्हणून ही मैत्री टिकली आहे. मेंढीला मधनं हिरवळ खावीशी वाटते खरी, पण मेंढी जाईल कुठे, तिला कुंपणातच जायचं. माझं बाबा असं नाही, माझं बरं आहे, माझी बायकोच माझी मैत्रीण आहे. वा. अंकुशदा, मला असं वाटतं काय बोलावं, काय थोडं. नाही, मला काय वाटतं की आत्ता जी आहे मुलं किंवा मुली वेगळ्या आहेत असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की मुली पण छान आता मैत्री खूप त्यांना कळायला लागली की ही मुलं जर एवढी मजा करतात का मुलीने का करू नये. तर मला असं वाटतं असे मैत्रिणींचे ग्रुप पण मी बघितले हो. खूप छान मस्त एन्जॉय करतात. दुसऱ्या मिनिटाला फोन करून व्हॉट्सअप करून एकमेकांना भेटतात, मजा करतात, पार्टी करत असेल, पिकनिकला जात असेल, ट्रेकिंगला जात असेल, असे ग्रुप मी बघितलेत. त्यामुळे मला असं वाटत नाही आता फक्त मुलं राहील, उलट मुलांना आता हेवा वाटतो, आईला ह्यांची मैत्री बघ आणि काय मजा करतात बघ. ऍक्च्युली वाटतं त्यांच्या बरोबर. तुला वाटणारच रे, तुला वाटणारच हेवा, माझी घरी मैत्रीण आहे, मग कोण आहे ना तुझ्याशी मैत्री करायला. मैत्रीण केली तर फटके पडतील ना. बापरे. म्हणजे मी चित्रपट बघण्याआधी एवढं हसतेय, आय शुअर मला खूप मजा येणार आहे जेव्हा तुम्ही स्क्रीनवर सगळे. कुठलाही अभिनिवेश घेऊन जर नाही गेलं ना की मला अशाच प्रकारचे विनोद आवडतात असं न जाता मला हसायला आवडतं, मला जगायला आवडतं. त्यामुळे हा एका प्रकारचा विनोद आहे आणि अरे रे असं न करता सगळ्या प्रकारचा विनोद माझा विनोद आहे असं बघून जर गेलात तर सिनेमा तुम्हाला प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक अर्ध्या मिनिटाला तुम्हाला हसवणार, खळखळून हसवणार. वा. तुम्हा सगळ्यांना हा चित्रपट करत असताना जाणवलेली अशी गोष्टी की तुम्हाला असं वाटतं एक भन्नाट आहे या चित्रपटात, ती कोणती गोष्ट असेल, कोणत्या गोष्टी असतील? अंकुशदा. नाही, यांची विनोद सांगण्याची जी पद्धत आहे ना ती खूप भन्नाट आहे. आणि म्हणजे मला जर वाचताना किंवा बघताना हसायला येतं तर मला माहिती आहे की तो प्रेक्षक वर्ग आहे जो हसणार आहे. आणि फॅमिलीसाठी फिल्म मुळात विजू सरांनी ठरवूनच ती तशी फिल्म केली की ही फॅमिलीसाठी फिल्म आहे, कोणीही बघितली तरी त्यांना मजा आली पाहिजे. किंवा आपल्या मित्रांमध्ये हीच मजा येते, आपल्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये हीच मजा येते. म्हणजे जेव्हा वयस्कर लोक मित्रमंडळी एकत्र बसणार ते देखील याबद्दल मजा करते. आपल्यातला कोणीतरी आहे रे बाबा, आब हा कुशा, आब बाबा हा पण असाच होता, हे होणारच. त्यामुळे ही गोष्ट म्हणून आहे ना ती भन्नाट. ह्या सिनेमाची गोष्ट मांडण्याची पद्धत ही मला फार युनिक वाटते. कारण विजूदादांनी ज्या पद्धतीने सिनेमा लिहिलाय की स्ट्रगलर्सची गोष्ट आहे तर ती सिनेमांमधनं सांगितली गेली पाहिजे.
तर वेगवेगळ्या सिनेमांना आम्ही सलाम करत करत या सिनेमातनं पुढे जातो. तर ह्याचा स्क्रीन प्ले खरं तर सामान्य प्रेक्षकांना हे शब्द आय डोंट नो कळतील का नाही, पण सिनेमा बघताना असंख्य सिनेमांची आठवण मात्र या सिनेमा बघताना तुम्हाला येईल हे नक्की. सो मला ती गोष्ट सांगण्याची पद्धत फार गमतीशीर वाटते या सिनेमाची. नाही, मी सुद्धा कुशलला सहमत आहे की जो चित्रपटाचा प्राण असतो स्क्रीन प्ले, तर तोच इतका युनिक आहे, इतका अफलातून आहे. कारण मी जेव्हा म्हणजे आता स्ट्रगलर झाल्यावर सिनेमा करणार म्हणजे काय करणार, आमच्या तिघांच्या फजत दाखवणार, आमच्या तिघांची लागलेली वाट दाखवणार, त्याच्यावर विनोद खेचणार. हा तर बेस आहे, पण तो कसा दाखवणार, प्रत्येक वेळी नवीन आणि प्रत्येक फ्रेममध्ये तो नवीन वेगळा विनोद दिसला पाहिजे, वेगळा प्रसंग दिसला पाहिजे. ही त्या स्क्रीन प्लेची गंमत आहे, जादू आहे. आणि मला तर वाटतं की खरंच आमच्या चित्रपटाचा स्क्रीन प्ले खूप स्पेशल आहे आणि तो ज्यांनी निर्माण केला आहे ते खरोखरच त्यांना हॅट्स ऑफ की इतका युनिक, इतका फ्रेश आणि सगळ्यांना आनंद देणारा कम्प्लीट पॅकेज असणारा स्क्रीन प्ले खूप दुर्मिळ असतो. तो या मराठी सिनेमामध्ये आहे. मामाच्या गोव्याला जाऊयामध्ये खूप स्पेशल आहे. तुझ्यासाठी स्पेशल गोष्ट कोणती आहे सांग. सिनेमामध्ये किंवा स्टेज असो किंवा कुठलीही स्क्रीन असो, एक प्रेक्षकांच्या मध्ये एक फोर्थ वॉल असते. मला हा सिनेमा ती फोर्थ वॉल ब्रेक करणारा वाटतो. कारण थिएटरमध्ये आलेला प्रेक्षक जेव्हा खुर्चीत बसला असेल सिनेमा बघताना ना, तेव्हा त्यालाच कळणार नाही तो कधी आमच्यासोबत तिकडे आलाय. त्यामुळे मला तो सिनेमा जेव्हा प्रेक्षक बघतील तेव्हा ते नक्कीच आमच्या सिनेमातनं फिरून येतील. आणि हे जे संतोष म्हणाला ना ते खरंच खरं आहे की प्रेक्षक आमच्या बरोबर येईल. म्हणूनच आम्ही आत्ता सांगताना लोकांना सांगतो की आता पिकनिक थिएटरात तुम्ही आमच्या बरोबर गोवा बघायला या थिएटरमध्ये 31 जुलैला. वा, गोव्याचे प्लान्स पण बनतील. पिकनिक करायला या. चित्रपट बघितल्यानंतर गोवाचे प्लान्स पण बनतीलच अनेकांचे. मला असं वाटतं की ही मजा मस्ती आपण बोलतोच आहे, पण हे सगळे उत्तम कलाकार आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध त्यांच्या कलाकृतींमधून आपल्या सगळ्यांचं मनोरंजन केलेलं आहे. मला वाटतं आय एम शुअर की या चित्रपटामधनं पण प्रत्येकाची एक छान वेगळी बाजू दिसेल आणि प्रेक्षकांचं मनोरंजन तर होईलच याची हमी मी देते, कारण मी आता बसून प्रचंड मजा केली या सगळ्यांसह. खूप खूप शुभेच्छा चित्रपटासाठी. थँक्यू. थँक्यू सो मच. शेवटचं एक अपील करून थँक्यू. हां, प्रेरणा बरोबर गप्पा मारून खूप मजा आली, नेहमीच येते. रोलिंग. नाही ह्या विनोदावर तू दीपाताई आत्ता मी आता एक शेवटचं अपील म्हणून आम्ही बोलायला गेलो तर की प्रेरणा बरोबर गप्पा मारून खूप मजा आली, तर अंकुश दादा असं म्हणाला तू यापुढे दीपाशी बोलायचं असेल ना, तर मंडळी 31 जुलैला हीच सगळी मस्ती पाहण्यासाठी, थिएटरमध्ये पिकनिक एन्जॉय करण्यासाठी थिएटरात या. मामाच्या गोव्याला जाऊया. बाय बाय. थँक्यू. प्रेरणाताई असं म्हणाला.